पुणे फार असुरक्षित झाले, कायद्याचा धाक दिसावा आणि अंमलबजावणी व्हावी हीच अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. तर महाराष्ट्राचं गृह खातं घाशीराम कोतवाल चालवतायत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का, हा एक प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलाय. आणि देवेंद्रजी जेव्हापासून गृहमंत्री आहेत तेव्हापासून कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागलेली आहे. महिलाच्या शोषणाच्या एकामागे एक अनेक घटना या समोर येत आहेत आणि अशा परिस्थितीत पोलीस हप्तेखोरीमध्ये मशगूल आहे. शिवशाही बसमध्ये हे घटना घडते आणि वेगळ्याच पद्धतीने हे राजकारण करत आहेत. अपमान करा आणि सुरक्षा मिळवा असा देखील उपक्रम देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या बाजूला सुरू केलेला आहे. ते शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द बोलणारे एक अभिनेते होते, ते अपशब्द बोलले, त्यांना सुरक्षा दिली. पुन्हा तर आता इतका मुलींच्या संदर्भात असुरक्षित झाला आहे. दरवर्षी किमान 2 डझन मुली आत्महत्या करतात पुण्यात. अनेक आपण पाहतो, रोज घटना वाचतो. पुन्हा सगळ्याधिक शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक नगरी वगैरे वगैरे, आपण हे आता विश्लेषणाला लावून उपयोग नाही. या सगळ्यामध्ये राज्यामध्येच जो शक्ती कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी, कडक अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.